असं आपण हे सगळा वाढवण्याचा निर्णय घेतला। आपण सगळ्यापेक्षा आपण तो लवकर केला आणि आपण स्वभांडवलातून त्याच्यामध्ये काही पैसे घातले। त्याच्यानंतर काय झालं, पुढे तुमचेच नीती म्हणजे आपल्याच नितीन गडकरींनी नंतर घोषणा केली की इथेनॉल बंद करायची, बरोबर आहे, झाली का नाही चर्चा? त्याच्यानंतर जवळजवळ इथेनॉलचे भाव तर पडले, इथेनॉल तर 50% कमी केलं, पण त्याच्यानंतर नाना साखऱ्या किती रुपयांनी कमी झाला, म्हणजे जो साखर 37-38 रुपये जात होता, नाही 38 रुपयापर्यंत गेला होता। जवळजवळ 250 रुपये ते 250-300 रुपये भाव त्याचे कमी झाले। आज नगर जिल्ह्याची परिस्थिती जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही जिल्हा बँकेत जाऊन पहा, एक 2-3 कारखाने जर सोडले तर सगळ्या कारखान्याची कंडिशन आज अशी, आपल्याला जवळजवळ त्याचं व्याज दरवर्षी 50 कोटी रुपये व्याज होतं। आपण सक्षम मध्ये होतो, परंतु परिस्थिती आणि निसर्गाने थोडीशी अडचण केली। यावेळेला आमचे शेती खात्याचे सगळ्यांचेच निर्णय असे झाले का परिस्थिती अशी झाली का ऊस कमी म्हणून लेबर थोडंसं कमी प्रमाणात भरायला गेलं। अशा अडचणी अनेक आल्या आणि ऊस तर थोडासा पाऊस झाल्यामुळे थोडा बरा झाला। तर पहिली अडचण तुम्ही ही समजून घ्या की आपण पेमेंट करणारे लोकांना छत्री आपले 6 पेमेंट राहिले, बरोबर आहे, आपण 15-12 काल पेमेंट बँकेमध्ये वर्ग केलेले आपण, आता 6 पेमेंट आपले काल केले ना, माहिती आहे सगळे आमचे फोन होता आहे म्हणून ते आम्ही वर्ग केले आणि हे पेमेंट आपण महिना 1.5 महिन्यात आपली सर। आता तुम्हाला सरकारमध्ये तुम्ही सरकारने नगर जिल्ह्यात कोंड पाहून पैसे दिले, आपण हे केलं वाचला, ऐकून घ्यायचं नाही, मग तुम्हाला ऐकायचं का नाही, तुम्हाला तुमचं होत्या, मी म्हणलो का नाही तुमचा होत्या, आज ऐकायचं तोच मुद्दा आहे ना, तोच मुद्दा आहे, पेमेंटच्या संदर्भात तोच मुद्दा आहे। तुम्हाला सांगत आहे 2000 रुपये शेतकरी व्हायला गेले, बरोबर, केंद्र सरकारने भरोसे निवायला देऊ राहिले, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, आम्ही कोणी आम्ही काय आम्ही लोकांचा की उत्पादकाचा, तुम्ही म्हणता लोकांचा विश्वास आहे, लोक काय आले शेतकरी आज राहिले म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो ना, ठीक आहे बोलू जिल्ह्यातल्या ज्ञानेश्वर असं, बुद्धेश्वर असं, अगस्ती असं, संजीवनी तोंड पाहून सरकारने पैसे दिले, बाकीच्या कारखान्याला काय पैसे दिले, श्रीवंत आहे त्याच्यात, आता राष्ट्रवादीत गेल्यामुळे ते पण त्याच्यात आहे, बाकीच्या कारखान्याला काही पैसे दिले नाही। आपल्याला काय सगळ्यापेक्षा आपली प्रोसिजर चांगली होती, बरोबर आहे, सगळ्यापेक्षा आपलं प्रपोजल स्टँडर्ड होतं, आपल्याला नाही पैसे दिले, थोडे आपण अडचणीत आहोत, आपणच नाही अशोक कारखाना अडचणी, तुम्ही प्रवरनगरची परिस्थिती पहा, आपण या अडचणी पण ते दिले ना पेमेंट नाही ना, नाही तुम्ही जाऊन पहा, आता फोन करा, अशोकचे किती पेमेंट थांबले, प्रवराचे किती पेमेंट थांबले, किती पेमेंट थांबले, सुरुवातीला केले आता नाही केले, हा आता सगळे थांबले अडचणी। जिल्ह्यातले जवळजवळ आता ज्ञानेश्वरचे सुद्धा 3 पेमेंट थांबलेले, म्हणजे लक्षात घ्या, उदाहरण आपले 6 आहे ना, आम्ही म्हणतो ना 3 आमच्या अंतर क्लिअर करून देतील, 3 वाणी थांबत आहे आपल्या जवळच्या कारखान्यात सांगतो, समजून घ्या, आम्ही तुम्हाला म्हणतो अगोदर बोलून घ्या, तुम्ही नाही बोला ऐकतोय, आमचं बोला ना, पण आम्हाला तुमच्या मधले जे पिढी आढळत का ते आम्ही बोलतो, तुमचं पूर्ण लेक्चर संपून आम्ही विसरू परत कशा करणार, किती दिवसात करणार एवढं तुम्हाला ते जाऊ द्या, काय होतं ते सरकारशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, तुमच्या खांद्यावर ठेवल्यानंतर तुम्ही ते कसं हँडल करायचं, सरकार कसं नाही द्या तुमचा प्रश्न राहिला, आम्ही करणार सरकार ती पाहू आम्ही पेमेंट तर द्यावाच लागणार आहे ना, सरकार लग्न आपण सोनं कितीचं घेणार, जेवण कितीचं घालणार,
तुम्हाला दिला ब्रँड कोणता लावणार? दिला ना आता 1 लाख. साहेब मंडप आणि कसं ते लावणार? brand आपण ठरवतो ना. होतं कसं आपण काय करायचं असं जर हे चालू केलं सर, हंगाम, त्यावेळेस आपल्याला कळायला पाहिजे ना. किंवा आपण म्हणायचं एवढं नाही, सगळं हे तर- करायचं. आता काय? हे तर brand टाकायचं. हो, आपण म्हणलं. एवढेच आहे. चहा वगैरे सांगितलं. नाश्ता करायचा का? नाश्ता नको, काहीच नको. शब्द बोलून टाकतात. दुसरा काय प्रश्न आहे तुमचा? हे सांगितलं नाही, तुम्हाला. पेमेंट पेमेंट आधी 1.5 महिन्यात तुमचे सगळे. एप्रिल म्हणजे 2 महिन्यात एप्रिल पर्यंत किती होणार आहे? एप्रिल एंड पर्यंत होईल ना? हा, एप्रिल एंड पर्यंत म्हणतो. नाही एप्रिल एंड पर्यंत नाही महिना 1.5 महिना मागे. हे पण सगळे होतील. नाही खरं सांगितलं पाहिजे. उगाच तुम्ही परत म्हणायचे आमचं झालं तसं नको आपण पण मला काय म्हणायचं? पाच मध्ये का? चेअरमन, मला काय पाच मध्ये म्हणायचं? या महिन्यात ते आता हे आपण जे तीन काढून करतो, राहिले. शेतकऱ्यावर जो- 6 मध्ये 3 काढून राहिले या महिन्यात. 6 होते. शेतकऱ्यावर जो लोड येणार आहे, याचा आपण कारखाना घेतला तर करणार नाही. नाही आता मदत कोणताच कारखाना करू शकत नाही. आज नाही, पण प्रोसिजरच व्हायलाच नाही. पाहिजे. नाही प्रोसिजरच नाही. आज त्यांनी याच्यामागे आपले लोक त्यांनी याच्यामागे करून तुम्हाला ऊस दिला, त्यांचे पैसे उशिरा जाते ही चूक आपली ना. नाही. जसं मी बँकेत पैसे डबल पडायचे. कारखानाही सवाल मला लगेच पनिशमेंट येते ना. चेअरमन साहेब सगळ्यात मोठी कसं? आपल्या गटातली एक शंका अशी आहे, शेतकरी त्याच्या बनेला अंडरमेंट फाटलेला असतो आणि तुम्ही जर ऊस टाइमला घालू नाही तर त्याचं लाखात नुकसान असतं. मग तुम्ही एका शेतकऱ्याचं ₹1,00,000 नुकसान घेणं म्हणजे ते त्याच्या पोराला कोणतीही वस्तू येत नाही, पण ते ₹1,00,000 तोटा आपल्यामुळे होतो. आता आम्ही काय केलं, आम्ही तनपुरे कारखान्याशी चर्चा करून त्यांच्या काही गोळ्या आपली आणल्या. त्यांचाही भाव आपल्यासारखाच आहे, काही जास्त आहे असं नाही, परंतु तो जर वेळेवर गेला तर टनेज आला राहतो. 50 टन जायचं ते 70 टन झालं, त्याच्यात त्यांचा खूप फायदा होतो. मग तो आपल्या कारखान्याचे किंवा स्थानिक कुठे लोकांनी काय केलं तर गेले हिंगोली कांगोलीमध्ये ते टोळ्या ठेवून लावले, कारखान्याचेच कर्मचारी लावले. आता याला ही काय तुम्ही धुडकावून लावू शकत नाही. आणि नंतर स्वतः आपल्या नेत्यांनी त्या नेत्याला फोन करून त्याला डोळ्या काढून घेतला. म्हणजे आपण कारखाना डेव्हलप करण्यासाठी शेतकऱ्याचे ₹1,00,000 नुकसान करणं ही निर्णय योग्य नाही. शेतकऱ्यासाठी कारखाना टाकलेला आहे आपण, कारखान्यासाठी शेतकरी नाही. याच्यावर थोडा विचार केला पाहिजे का तुम्ही एका शेतकऱ्याच्या दारातून पोळी नेताय, पण त्यात जर ऊस वाढायला असेल, त्याची मुलगी लागलेला असेल किंवा त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, तो खूप मोठा आहे. तुम्ही एक राजकीय विचार करता, पण त्या शेतकऱ्याच्या मनात जाऊन विचार करा काय परिस्थिती होती. तुम्ही हा सोडून द्यायला पाहिजे. कारखाना एका माणसाच पोट भरते वर जाऊन सगळ्यात जास्त शिल्लक होऊन का किती हलक्या हाताने कारखाना चालवलं तर त्यात कोट्यावधी रुपये दरवर्षी शिल्लक राहतात. ही काळाचा तेवढी रेषी. जर दरवर्षी कारखाना कोट्यात असतात, आपल्या नेत्यांनी एवढं भांडून कुदळून किंवा कारखाना जिल्ह्याच्याच केलं नसतं, त्याच्यात काहीतरी शिल्लक राहतं म्हणून ते एवढं चालू आहे. कारखाना हा जून 15 जून पर्यंत काही वेळा चाललेला आहे. आपण कामगार राहून सुद्धा तोडलेले. आज तर आपला कारखाना 10 तारखेला बंद होतोय, 10 तारखेला बंद होतोय. आता लोकांना जर लगेच तोडायची जर सवय लागली, लगेच म्हणतच नाही, वाढून गेलं. पहिल्यांदाच काय सांगितलं, या न्यावाच्या तालुक्यात जवळजवळ 35 लाख टन ऊस आहे ना. पूर्ण क्षेत्र ओलिताखाली. म्हणजे बॅक वॉटर जर भरलं, परत खंडारदारा जर भरला, मुळा जर भरला तर 35 ते 40 लाख टन ऊस आहे. नाही आहे ना, आम्ही त्याच्याबद्दल नाही म्हणतच नाही. आम्ही काय म्हणतो, तुम्ही सगळ्या बाजूला शेतकऱ्याला तुम्ही हे 2-3 महिन्यात दोन नाही, आम्ही थांबू ना. पेमेंटला MD साहेबांनी सांगितलं, त्याच्यावर आम्हाला मान्य आहे, आम्हाला काय अडचण नाही. आम्ही इथपर्यंत मान्य आहे. आता हे काय करू राहिले पेमेंट, तर या महिन्यात निम्म आणि पुढच्या महिन्यात निम्म. नाही आपण करू ना पेमेंट तुम्हाला. पेमेंट संदर्भात ते आमची ठीक आहे, चेअरमन साहेबांनी सांगितलं शब्दाप्रमाणे जर पेमेंट झालं तर चांगलंच आहे. आम्ही त्याबद्दल काहीच म्हणत नाही. 1-2 महिन्यात पण पुढच्या वर्षी ज्या कामगाराची कधी भरण होतील तरी कामगाराची कामगाराचे सुद्धा तुम्हाला सांगतो जवळजवळ 50% पगार आपण ऐकून घ्या. उचल दिली आम्हाला मान्य हा आहे. 50% म्हणतच नाही काय होतं, उचल कोणला दिली, काय दिली याचं स्पष्टीकरण नाही. सगळ्याला दिली. ऐका ना, जो अडचणीत आहे त्याला दिली. सगळ्यात महत्वाचं काय आहे का तुम्ही ते उचल देऊन अर्धा पगार करून तर तुम्ही 12 महिने 13 महिने थकले का, ते 6 महिन्यावर घ्या ना, ते 4 महिन्यावर घ्या, ते 2 महिन्यावर घ्या. महिने कमी करा, उचल देऊ नका, महिने कमी करा. बरोबर आहे. चेअरमन साहेब त्यांनी काम करायचं, त्यांनी हे करायचं, त्यांना उचल का देतात? तुमच्या शेजारच्या कारखान्याचे सुद्धा पगार थकले. ते शेजारी एकच येत ना तुम्ही. बघा, या कारखान्यामध्ये कोण असतं? थकले का नाही? आम्हाला काय, आम्ही इकडेच आहे. तुमच्याकडे आम्हाला सगळं माहिती आहे. आयशोक थकले. प्रवाहाला फोन करा, प्रवाहाचे थकले. 13 महिने नाही थकले. आम्ही इथलेच आहे. आम्ही बाहेरचे नाही, ते कामगारांचे 2 महिने क्लिअर होते. त्यांची उचल दिली म्हणजे आपण काय त्यांच्याकडे ठेवतो असं हा. आपण रेग्युलर यायला त्यांची पाहिजे. कामगारांची पेमेंट करण्यात येऊ मी पर्यंत. खरं नाही बरं त्यांचं का? रेग्युलर पर्यंत यायला पाहिजे. यांना काय बरं का
आपण आपला वर्षच असं आहे की आपण जवळजवळ 30 साला शेतकऱ्याचं कामगाराचं सगळं नील करीत असतो. काही झालं तरी 30 साल आपण सगळं नील करावं लागतं. तुम्ही 30 साल नाही म्हणत, पण 30 सालापर्यंत सगळ्या कारखान्याला सगळं नील करावं लागेल. सगळं कामगार असू शेतकरी असू सगळं त्यांचं भरावं. काही झालं तरी नाही पण मागच्या महिन्यात जूनच बाकी अजून 6 कसं केलं तुम्ही? 13 महिने लागला म्हणजे मागच्या वर्षी 6 केलंच नाही तुम्ही क्लिअर. काय 12 महिने संपून 13 महिने लागत आलं ना आता पेमेंटचं. कामावरच नव्हते क्लिअर करावं लागेल. कोणत्याही कारखान्याला आपल्याच नाही महाराष्ट्रात 30 साल सगळं बाकी नील करावं लागेल. आपला आर्थिक वर्ष शेतकऱ्याचा 30 आहे. पुढच्या वर्षी गटामध्ये लक्ष द्यावं. गटात खूप हाल होते. बाहेरचे कारखाने बाहेर येतात, तुम्ही इथं कारखाने येऊन नाही, आता अनुभव नाही तर आला. मग इथं तरी तुम्ही स्वतः कारखाने आणून टाका. आता अनुभव आला. हा आमची विनंती आहे, पुढे घुस देऊ नका, पुढे नका. लोक हाकून देण्याचं कारण काय? काय हाल आहे त्याची परिस्थिती पहा. नाही. राहुरीची किती हाल आहे ते अहो, परिस्थिती लोक का हाकून देता तुम्ही ते कारखाने टोळी विचार त्यांना. बंगले पहा ना, आपल्या गावात पाठवून घ्यायची. पहा. घुस घेऊन जा. 2 वर्षापूर्वी सरपंच तुमच्या सुद्धा बाळाकडे असते, तुमच्या सुद्धा बाळाकडे होते. बरं का? काय आता यावर्षी सोय केली आपण. बरं का चेअरमन साहेब, काय झालं तर तिकडे ते कारखान्याची परिस्थिती पांढरा ऊस घेतला, शेतकऱ्यांनी मोठे बंगले बांधले, त्याच्यानंतर कारखान्याची परिस्थिती. आपण ती पांढरा ऊस गेला तिथे शेतकऱ्यांनी बंगले बांधले. आपल्या जवळ सरपंच यांनीच राहुल मागच्या वेळेस ऊस दिलेला आहे ना आपल्या कारखान्यात थ्रूच. अनेक कारखाने आपण सगळेच कारखाने डॉक्टर आपण याला दिला. तुम्हाला एक सांगतो, या कारखान्याचा ऊस पार निफाडपर्यंत गेला, श्रीगोंद्यापर्यंत गेला. त्याचे पैसे आपल्याला आज मिळाले नाही. तरी आपण शेतकऱ्याचं पेमेंट केलं, त्याचे पैसे नाही मिळाले. किती केसेस चालू आहे सांगा ना. बाबा नाव 5 कोटीचं सांगा ना सगळं. 5 कोटी रुपये तुम्हाला सांगा. कारखान्याला पण 91 ऊस दिला, त्याचे 4 कोटी रुपये. अजून मी तुम्ही थोरातचं बी सांगत नाही, बंद पडलेलं काय सांगू. त्यांचं बरोबर आहे. येईल का दुसरं यांच्या मार्फत दुसऱ्या कारखान्याला लोकांना येऊन नाही तोडायला. तुम्ही काय म्हणता? काय येतं एवढं? याला काही नाही. शब्द आहे ते शब्द आहे. आपण बाहेरच्या कारखान्याला ऊस दिला, पेमेंट नाही आलं तरी आपण सभासद पेमेंट केलं ना. ऊस कमी पडला, बाहेरून आणला. सरपंचाचं म्हणणं असं आहे की बाहेरचेच कारखाने येऊ द्या ना, आडे नका येऊ. तुम्हाला काय बुद्धाची गरज सरपंच माझं एक म्हणणं आहे, आपल्याला जेवढा ऊस लागतो तेवढा ठेवायचा आणि शेतकऱ्याला म्हणून तुम्हाला तिकडे द्यायचं. स्वातंत्र्य द्या शेतकऱ्याला, स्वातंत्र्य द्या. आपल्या कारखान्यासाठी शेतकऱ्यासाठी कारखाना आहे. मी म्हणतो दोन्ही म्हण ज्ञानेश्वर वाटी एकच नाही म्हणतो. मुलांनी सांगावं का आपल्याला एवढं वाईट करायचं. मला लिहून दिलं त्यांनी आम्हाला ऊस द्यायचा नाही. बाहेर कारखान्याला नाही दिला. दिलं का? हा, मग ते लिहून दिलं. आपण पत्र घेतले. आम्हाला ऊस लागत नाही म्हणतो. आणि विरोध करा. मला 30,000 टन गळीत करून आपण मला लिहून दिलं. मला काय आपण तुम्हाला आणि देत. 15 त्यांच्या मागच्या वर्षी. हा. त्याच्या आधी या मागच्या वर्षी 10 लाख काहीतरी केलं, बरोबर आहे. 9 लाख 15 लाख गळीत झालेले आहे. 15 लाख सरासरी ऊस लागतो. चेअरमन साहेब, एवढी साहेब, तुम्हाला विनंती, पुढच्या वेळेला टोळ्या आणू नका. आपल्या तर टोळ्या आणू नका. टोळ्या आल्या जर कर्मचारी आले तिथं वाद होते आणि कारखान्याचे कर्मचारी फटकून पाडवा. काय शेतकऱ्याला ₹1 रुपये नुकसान होते. नाही ना, पण ते आडे शेतकऱ्याला मला एक सांगा, पाण्यावर टोळ्या आणल्या, येऊन दिले फोन येऊन दिले का मी त्याला म्हणलं फोन नव्हतं. आपण तेच करते ना. पाणी सांगा आम्हाला. त्या टायमाला कुठं आले पिठला नाही. अजून पाहिजे ती बरं का काट्याची त्यांची काटा करून आणायची शेतकऱ्यांची पाहिजे घ्यायची. दीड महिन्यात कम्प्लीट करा. 5 तारखेला 5-7 तारखेला 4-8 दिवस
उत्पादकाचं पूर्ण आधी उत्पादक कारण 4 कर्मचारी आधी उत्पादकांना मुळे बाजार खायला काय अडचण नाही किराणा देशात ते जाऊ दे कर्मचारी कशाचं किराणा आम्हाला मुळे बाजारला सर्वसाधारण पण ऍडजस्ट कर नाही तुमच्या थोड्याचा नाम काय नाही कशाला सर खाऊ कस काय आणलं कस काय पेमेंट करतो सगळं ती बाईट घ्यायची राहिली हो बाईट घ्यायची राहील त्यांची हो करायचं आता फक्त एक बाईट द्या का ज्या शेतकऱ्याला शंका असेल तिने काट्यावर वजन उठून आणा आणि पेमेंट आम्ही 1.5 महिन्यात माहिती देऊन टाका हो दे ना चालू साहेब तुम्हाला एक समस्या तुमचा अधिकार आहे पण आजची कंडिशन अशी आहे काट्याच्या संदर्भात काटे झाले बरोबर आहे सर आज कंडिशन अशी शेतकऱ्याचा ऊस त्याच्या लेबर आलं बरं का ट्रॅक्टरवाले आले मशीनवाले आले त्याच्यात शेतकरी आले सगळे झाले त्याच्यात आज कोणाच्या ट्रॅक्टरचं वजन केलेलं नाही मला सांगा बरं मला असं माणूस दाखवून द्या का एक ट्रॅक्टरचं वजन केलेलं नाही बाहेर मला असं माणूस दाखवून द्या तुम्ही फक्त बाईट द्या ऐकू घ्या तुम्ही माझा ट्रॅक्टर आहे मी कापूस न्या वजन करून आणलं अहो एमटीचा काटा तुमचा क्लिअर आहे भरतीचा काटा भरती आहे काय बोलायचं आम्ही साप येडे तुम्ही फक्त सांगायचं काटा पुरा करून आणा आम्ही पोरगळपणाच म्हणा पण तुम्ही शहाणी माणसं आहे. मोकळा काटा बोल आणि भरतीला दोन्ही बाजूवर काटे सेपरेट आहेत होता नाही शक्य जाहीर करा ना. नाही, तुम्हाला काय अडचण नाही, वजन करून आणा म्हणाला. तुमची बाजू खरी तुम्ही घाबरता का राव? काटा तुमच्या छाती फोडला. सांगा ना शेतकऱ्याला तुम्हाला. आपण केलं इथून पुढे सांगा आणू शकतो राज्यातली काटा आहे हा कोणीकडे काटा करून आणा त्यांचं म्हणणं आहे. सर उठून बघा तुम्ही सर उठून बघा काट्यावर आहे कमिटी काय झालं तुमच्याकडे वजन करून ट्रॅक्टर पाठवले आमच्या नानाची श्रेष्ठी म्हणून सांगते चेअरमन नाही नाही बाईट असं द्या जी काही शंका आहे शेतकरी शेतकरी समाजात आहेत ना त्याची जी शंका आहे काट्या संदर्भात काय कुठल्या संदर्भात ते त्यांच्या पद्धतीने म्हणणं जे आहे ना ते तसं बाईट 200 किलो याच्यात काय होतं आमचे करारदार ट्रॅक्टरवाले कुठल्याही प्रकारचा विरोध करणार नाही मोजायला त्यांना जग येते कोणी विरोध करतो चेअरमन साहेब तुम्ही म्हणाल राव मोठ्यापणापर्यंत 4 वर्षापूर्वी मी काट्यावर ऐका मला ना मी चोर नाही हे म्हणायला काय तुम्हाला लाज असेल? काय अडचण आहे? मी चोर नाही हे म्हणायला छाती ठोकपणे म्हणा. आमच्या मी इमानदार आहे, हे म्हणायला छाती ठोकपणे म्हणा. कारखान्याचा करारदार ट्रॅक्टर आहे यांनी मोजून आणले आमचा त्यांचा विरोध नाही मोजू द्या ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कमिटी अहो, नाही हो, इथं judgment आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या कारखान्याला तिने हे करून गेलेले सगळं काटे टेस्ट करून गेलेले अहो सगळे मला काय म्हणायचं तुम्ही उद्या करत जाऊ आपण तुम्ही 4 दिवस सांगा तुमचं अहो, नाही नाही ती सिस्टीम लावली आहे. काय करणार? तुम्हाला काय अडचण सरपंच. कापूस जर माग पुढे त्याला काय सरपंच. कापूस सरपंच एक ट्रॅक्टर तुम्ही ठरवून आणला का ते 2 मिनिटात सेटिंग करून ओके करून ठेवली
करू दे ना, करू दे ना. समज आपल्याला समजली का सर? तुम्ही दोघं जण आहेत ना हा. डॉक्टर यांना दोघांना मदत करा सरपंचाला शेड मदत नसतो बा आम्हाला. आणि पलीकडून आहे ना दादा पडले जागा देऊन घे इथं आपण काढा. काय करू? इथंच काढा ना. आणि काही करा आणि इथं जा ना. बरोबर आहे का नाही? त्याच्यावर कोणती कमिटी ठेवा आणि काय करायचं ते ठेवा. ही शंकाची आहे ना, लोकांची खूप शंका आहे. हो, चेअरमन. तुम्ही आता माझं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं तुमचं म्हणणं काटा याच्यात क्लिअर आहे. हे म्हणजे काय बाहेरचा काटा क्लिअर नाही, क्लिअर आहे. याच्यात जर तफावत आली तर काय करायचं? याच्यात तफावत आली तर काय करायचं? फक्त लोकांना गैरसमज इथे दूर करा. नाही 100 किलो जाऊ दे ना. आम्ही ट्रॅक्टर 500 किलो होते. तुम्हाला हे ओपन राहील नाही सर. आता काय अडचण आहे? महिनाभर काय करायचं? आता बोललं पुढच्या वर्षी द्यायचे. आता चालू दे ना, काय अडचण आहे? महिनाभर होते ना शेतकऱ्याला डेअरी करू द्या ना. नाही आता याच्यात काय होईल? त्याचे पैसे आम्ही जे काटे जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर दुसऱ्या कारणावर शिकवलं. 300 होऊ दे ना, 200 500 किलोला आम्ही तयारी. 200 किलो होतं. 100 किलो. आजची गाडी उद्या खाली जाईल. असं कसं म्हणलं? होते होणार, होते. नाही होतं होतं. अहो, आता उद्या खाली जाईल. 500 किलो झालं आपण. 250 किलो झाले आमची 250. घटना देईल. कमिटीचे काही सांगू नका. तुम्ही फक्त आम्हाला सांगा. ज्यांना विश्वास नाही ते विचार करून आणा. तेवढी- ट्रॅक्टरवाले विरोध करणं नाही, काटर झालं. हा. कोणत्याही ट्रॅक्टरवाल्यांनी विरोध करू नये. ज्या शेतकऱ्याचं वजन करायचं ते करा. आम्ही रास्त मागणी मागतो. आम्ही वेगळं काहीच नाही मागतो. विरोधच केला नाही ना. बाईट द्या ना. म्हणा ना, नाही केलं तर म्हणा ना. ते सांगा ना मग. ते सांगा आपल्या विरोधात. हा. कोणाला विरोधच आम सांगायचं मग. नाही, शांत राहतो. मला आमचं सोनं आहे सोनाची काटा क्लिअर आहे ना? नाही सांगितलं उत्तर दिलं ना सगळ्यांनी. बोला बोला. अहो न्यूज वाल आलेल्या मीडिया नाही, कमिटी नाही, काय काय म्हणतो ते तुम्हाला तुम्ही 2 मिनिटं घ्या. मी सगळ्या ज्याला उत्तर दिलं. त्यांना आज बोलायला शिका. बरं का कुवर साहेब एकच बोला. आमच्याकडे काटा क्लिअर असेल. ज्या शेतकऱ्याला शंका आहे तिने बाहेरून काटा करून आणा. कोणताही शेतकरी ट्रॅक्टर अडवणार नाही. संपलं. मला एक 2 मिनिटं. मला एक शंका शिकवतो. ज्या शेतकऱ्याला वाटेल माझ्या यांच्या काट्यात प्रॉब्लेम आहे, इथं काटा घ्यायचं, वजन घ्यायचं आणि त्यांनी लगेच जायचं आणि करून यायचं. इथून मागं जायचं. मग नाही, हो, ते नाही आता- मागं जायचं की नाही तरी बरोबर आहे ना? आपल्या काट्यात जर- बरोबर आहे ना? तिकडून येऊन अहो, जायचं. ते नाही, बरोबर आहे. ते बरोबर आहे. नाही, असं नाही. जाऊ शकतो. नाही, नाही. ज्याला डाऊट आल्यानंतर मला नाही जायचं. सांगा ना. अहो आमचा माल आहे. आम्हाला वजन करून दिले तुम्ही काय अडचण? अहो परवानगी द्या. काय घालत राहिले तरी आमचा काटा मारतो राहू. होय, तुवर साहेब. हो, तुवर साहेब. एवढं काटा मारतो राहू कारखाना असं वाटायला. कष्ट झालं यार. तुम्हाला अडचण काय? नाही नाही शंका येईल नाही बरं का आम्हाला. मला नव्हतं. तुम्हाला शेतकऱ्यांना कळत नाही. शेतकरी खोटं तुम्हाला बोलतो. एक सांगतो. हा. आता महाराष्ट्र शासनाची कमिटी नेमली. कमिटी नको आम्हाला. तुम्ही ऐकून घ्या ना. हा. तुम्ही हो. एकच मिळालं म्हणजे ऐका ना महाराष्ट्र शासनाची या निर्णय तुम्ही एकाच ठिकाणी तुम्हाला उत्तर देतो. का सरकारने कायदा केलेला आहे कारखान्याच्या बांधावरून ऊस घेऊन जा. आता चेअरमॅन साहेब काय म्हणे की काही अपवादच नाही. काही अधिकृत तुमचे करार आहेत का ज्या ठिकाणी शासनाचे निर्णय सुद्धा किंवा कायदा सुद्धा भिंता पडतो. मग तुम्ही तशाच प्रकारे काट्याचाही परिस्थिती आहे. एका मिनिटात काट्याची सिटिंग चेंज होते. तुमच्याकडे तज्ञांना काही कमी नाही. चर्मन, आम्ही तुमच्या मध्ये कमिटी नेमली. मग तुम्ही म्हणताना शेतकरी सभासद कारखाना तेवढा आधी करणे का हो? तुम्ही म्हणू काय शकत नाही राव. आम्ही चोर नाही म्हणायला काय ग्रामपंचायत समज आहे ना, तो खरा आहे. तुम्ही एक काम करा. ते कमिटीचं तुम्हाला इथं मोजून द्या, फॉर्म द्या, काय अडचण नाही. तक्रार करा ना. अहो, तक्रार आहे माझी तक्रार आहे आता.
आमच्याकडनं करू, आमच्या विरुद्ध करा, आमच्या विरुद्ध करा शासनाकडे. शासनाकडे करा, शासनाचं मागणी करा नाही. शासन मागणी का चुकीचं राखून नाही घ्यायला. हे 2 मिनिटात माणूस कोण नाही येत. तिला सगळं इकडे द्यायचे पुढं. काय अडचण आहे? तुम्ही लोक तुम्ही एवढं का घाबरून राहिले? शेतकऱ्याला फसवतं का? म्हणजे पारदर्शी आहे पुढे सरकार. आमचा काटा पारदर्शी आहे. बोल ना. आमचा काटा पारदर्शी. आमच्या कारखान्याचा कारभार पारदर्शी आहे. यांची जी शंका आहे ना, यांची शंका येणे आमच्या कारखान्याची विरोध तक्रार करायची शंका नाही, 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 फसवते 100% फसवते ती. 2 मिनिटं कमिटी येईल. म्हणजे याचा रखा घ्यायचा आहे बघा. यांचं वजन ट्रॅक्टर पुढं तोडायचं ते तुडील. या काट्यावर आम्ही कमिटी काटा येईल. असं. जो निर्णय व्हायचा असेल तो होईल. कमी असू नाही तर जास्त असू. हे संपलं. आम्ही कारखाना प्रशासनाला एकच सांगू राहिलो, तुमचा काटा फॉल्टी नाही तर शेतकऱ्यांना बाहेरून वजन करून आणणे देण्यास परवानगी देण्यात यावी. याच्यासाठी हे परवानगी देत नाहीये. म्हणजे याचा अर्थ मुळा कारखान्याचा काटा असं आम्हाला वाटायला लागले. आम्ही फक्त यांना एकच सांगतोय तर तुम्ही असं बोला, कोणताही शेतकरी येताना ऊस वजन काटा करून आणू शकतो, आमचा काटा क्लिअर आहे एवढं बोलायला सांगायला हे बोलत नाहीये. याचा अर्थ या कारखान्याच्या काट्यामध्ये 100% गडबड आहे. हे आम्ही 1 तासापासून यांना सांगतोय, पण चेअरमन आणि एमडी साहेब हे शब्द बोलायला घाबरतात. याचा अर्थ यांचे नेते यांना बोलून देत नाही. तुमचा आरोप आणि ऐका ना, ऐका ना, तुम्ही छाती ठोकपणे सांगा. छाती ठोकपणे सांगा. चेअरमन बाईट देईन. हजारो काटे झाले. तुम्हाला मी एकच उत्तर काय दिलं, मी ट्रॅक्टर माझ्याकडे ट्रॅक्टर, मी गहू भरला ट्रॅक्टर कार येतो. आज जवळजवळ आमच्या कारखान्याला 400-500 ट्रॅक्टर. किती ट्रॅक्टर आहे एमडी? चेअरमन आम्हाला याचं काही नाही, तुम्ही फक्त सांगा. 2 मिनिटं. 500 वाहनापैकी एका माणसाने तरी तक्रार केली का बॉक्स तुमचा काटा फॉल्ट आहे माझी तक्रार केली का? माझ्याकडे तक्रार तुम्हाला नाही विचारू शकत राव लोक शेतकरी. तुम्हाला घाबरतात लोक. ऊस तोडीत नाही त्यांचा. माणसं जर घाबरत असतील एक टँकर तरी आमच्या कारखान्यात त्यांचा पैशाचा प्रश्न आहे. घाबरतात तर राव. शेतकरी घाबरतात. तुमच्या आगावडी कोण खेळले फरक टाकला होता. कोण टाकला? 2 टाकला फरक. कोणाचा? व्हॉट्सअपला पिक्चर होतं तिकडे तुमच्या काट्यांचे. अहो आम्ही काटे करून आणले, तुमच्याकडे क्वालिटी राहिला नाही. हे मी काटा नाही, ट्रॅक्टर घेऊन या, पण शेतकरी- मग तुम्हाला तुम्ही म्हणता तुमची व्हॉट्सअपला हे मी काटा आम्हाला माहित नाही. हो, तू आहे. हे मी मोगम टाकलं का कसं हो, टाकलं? गंभीर टाकलं. तुमचा काटा कोण टाकलं इकडे आला. माझ्याकडे कित्येक शेतकरी आहेत, कित्येक ट्रॅक्टरवाले आहेत. मी स्वतः नेवाशीत काटे केले, तुमच्याकडे पाठवले, तिथं फॉल्ट आलेत. पण ते शेतकरी पण घाबरतात आणि ट्रॅक्टरवाले पण घाबरतात. म्हणून तुम्ही छाती ठोकून सांगा आमचा काटा क्लिअर आहे. पण ज्या शेतकऱ्याला शंका आहे, आमचा काटा क्लिअर आहे. तुम्ही कारखान्याच्या विरुद्ध तक्रार करा. कमिटी ही कमिटी ती मॅनेज करतो तुम्ही. तुम्ही असं सांगा ना शेतकऱ्यांना काटा करून या. घाबरता नाही. तुमचा काटा क्लिअर आहे ना. म्हणजे काय इथं काटा मारता तुम्ही. घाबरून राहील राव काटा करायचं म्हणजे. शेतकऱ्यांनी पण याच्यात विचार करावा. नानाचा 2000चा मुद्दा आपला. अहो नानाचं नाही, नानाचा 2000ला 1000 जरी मारला तरी नाना एक शब्द बोलू नाही शकत. ज्यांचा विरोध बोलू शकत नाही आम्हीच बोलतोय. ज्यांचे होऊ शकत नाही ते. अहो ज्याचा आज संशय वाढला तुमचा. नाही आज संशय वाढला म्हणजे मुळा कारखाना काटा मारतो हे आज प्रूफ झाले. सरपंचाचा संशय काढून टाकीन. बरोबर आहे. आणि शिवभाऊ आहेत. मी यांना मागच्या वर्षी सिनन चाललंय म्हणतो आपल्याला तुमच्या हाताने उद्घाटन करायचं काटा कशाची गाड्या चेअरमन साहेब नाना तुमच्या शेजारची शिटर बसलेलं आहे, पण नानाचं मन आमच्या जवळ बसलेलं आहे. कधी भाव वाढते, कधी हो काटा मारायचं बंद होईल, कधी माझ्या पैसे वाढते. मनाने आमच्याकडे नानाला खूप आनंद झाला आम्ही सगळे आल्यामुळे. बाकीचं पेमेंटचं तर झालं, पण आता काट्याचं माव एमडी साहेब बाईट देते. चहा घ्या. एमडी साहेब
चहा नको. जी अडचणी असते ना त्यांना बाईट घे परत घ्या नवीन व्हिडिओ कर. सरपंचाला 1 लाख रुपये त्यांचा फोन जोडीदार होता सर. 190 होते ऊसाचं पेमेंट दिलं म्हणा. ऊसाचं पेमेंट 1 लाख त्यांच्या जोडीदारांनी दिले. अडचणीला प्रत्येकाचं देतो. ही जी मीटिंग झाली ना ही मीटिंग तुमचं पाहिजे काय झालं ते सांगा. सगळेले पेमेंट वगैरे शेट्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं शिष्टमंडळ कारखान्यावर आलं. आमची सर्वांची साधक चर्चा झाली आणि आम्ही त्यांनी जे प्रश्न मांडले त्याचं उत्तरही आम्ही दिलं आणि साधक वादक चर्चेतून सगळ्याचं समाधान झालेलं आहे. आता चहा घेऊन सगळ्यांनी व्यवस्थित त्याचा निर्णय घ्यायचा. आम्हाला थोडस काम आहे, थोडस जायचं प्रश्न आहे पेमेंटचा. सरासरी 30,000 सगळं करावं लागेल. 30,000 सगळे पेमेंट करणार आहे. कामगाराचे करणार आणि शेतकऱ्याचे एवढे दिवस लागणार नाही पण कृषी 30,000 आम्हाला सगळं पेमेंट करावं लागेल. आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातले अनेक कारखाने त्याच्यात. प्रश्न असा अजूनही अनुत्तरित आहे. अजूनही बदलत नाही. काट्या संदर्भात पैसे सांगतात. काट्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर कमिटी नेमलेली, त्याच्यावर अनेक गदारोळ झालेले. ज्या सभासदाला शंका असेल त्यांनी डायरेक्ट अर्ज करायचा आणि अर्ज केल्यानंतर ती कमिटी येते. त्याचा काटा ट्रॅक्टर जिथं तोड असेल तिथं जाईल, तो काटा घेऊन येईल आणि तो काटा करील आणि डायरेक्ट मुळा कारखान्यावर आणि त्यांना जो निष्कर्ष वाटेल ते करून टाकतील. या समितीवर या शेतकऱ्याचा विश्वास नाही. नाही आता शासनाच्या समितीवर विश्वास मॅनेज होण्याची शक्यता कसं नाही. मॅनेज कसं काय होतील? तोडणी वाहतूकदार गरीब लोक आहेत त्यांचे पैसे खायला कारखानदार एवढे येडे नाही. जे कष्ट करतात आयुष्यभर त्यांचा त्याच्यात तोटा आहे जर काही असं झालं तर. आणि ट्रॅक्टरवाले जवळजवळ ट्रॅक्टरवाले काय म्हणणार आहे म्हणजे अशी सर्कल येते त्याच्यामुळे महाराष्ट्रातला तुमचा कोणताही काटा ज्याला शंका येईल तिने मोजून शंका नाही. तुम्हाला असं म्हणायचं तुम्हाला काय चांगली अजिबात शंकाच नाही. शेतकऱ्यांनी जर मोजून आणला तर नाही मोजून ते आम्हाला काय माहिती ते मोजून आणलं कुठून मोजून आणणार आहे. आपण आणू शकता असं म्हणा. स्लिप सुद्धा घेऊन शकतात दुसऱ्या कारखान्याची. आम्ही काय त्याला मान्य करणार आहे. आम्हाला रितसर पाहिजे, कमिटी गेली पाहिजे. कमिटीने सोने काटा मोजला पाहिजे आणि तीच कमिटी शासकीय कमिटी धमळाकार घेऊन आली पाहिजे. नाही 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 बरोबर आहे का शंका नाही? म्हणून आम्हाला शंका सभासद पुढे मोजतो आम्हाला काय शंका आहे. फक्त मला समाधानासाठी मोजून आले शेतकरी. मला काय म्हणायचं तुम्ही कुठं मोजला कोणत्या ट्रॅक्टरचा मोजला आम्हाला काय शंका आम्हाला काय करायचं. तुम्ही तुम्हालाही माहिती आहे का तुम्ही काय बोलून राहिले म्हणजे तुम्ही पण विचार आहे नाही, नाही, विचार. म्हणून बोलून राहिले. तुमचं प्रेशर आहे काय नाही. एवढीच आहे. आभार मानून टाका आणि हे करून टाका. आम्ही पेमेंट दिलं त्याबद्दल आम्ही आमचा उपोषणाचा निर्णय पाठीमागे ठेवतो. काय ते